वसई विरार महापालिकेला आज 5व्या दिवशी सुद्धा पाण्यानं वेढा टाकलेला आहे आणि मी आता पालिकेच्या समोरच आहे। पालिकेच्या समोरून हे चालत येणारे हे जे नागरिक आहेत आणि आपण जर बघितलं तर समोरची पालिका आहे। एकंदरीतच जर बघितलं तर पूर्ण परिसरामध्ये जे आहे हे पाणीच पाणी झालेलं आहे। सर्व रस्ते जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत, नाले ही पूर्णपणे तुडुंब वाहत आहेत। त्यामुळे पाण्याचा निचरा जो आहे हा पाण्याचा निचरा होत नाहीये आणि परिस्थिती जर बघितली तर अक्षरशः सगळीकडे जवळपास गुडघाभर ते मांडी इतकं पाणी जे आहे आजही साचलेला आहे आणि त्यामुळे नागरिक जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये हैराण झालेले आहेत। महापालिकेच्या समोरून चालत येणारे हे जे नागरिक आहेत, काय सांगणार तुम्ही, काय परिस्थिती है? परिस्थिति बहुत ख़राब है। अभी हम जो है हमारे एक पहचान वाले जो है वो एक्सपायर हो गए थे, तो उनको लेके जा रहे हैं। ट्रैक्टर में उनको लेके हमको जाना पड़ा है और उसके बाद ये पैदल पैदल हम आ रहे हैं। चारों तरफ जिधर भी आप देख रहे हो पानी ही पानी है और हमको कोई भी जो है पालिका की तरफ से या किसी और की तरफ से कोई हेल्प जो है वो अभी नज़र नहीं आ रही है जी। तर बिलकुल आम्हाला ही हेल्प पाहिजे आहे, कारण इथे एकदम पूरजन्य परिस्थिती झालेली आहे। तर त्याच्यामुळे आम्हाला भरपूर प्रॉब्लेम होतो आहे, कारण लाईट नाही आहे। सकाळपासून लाईट गेलेली आहे, लाईट नाही आहे बिलकुल पण, आणि राशन किराणावाल्याची सगळे दुकानं वगैरे बंद आहेत। तर लोकांची एकदम म्हणजे हालत झालेली आहे, भरपूर एकदम गंदी हालत झालेली आहे, पूर्णपणे हाल झालेली आहे। म्हणजे आताच विचार करा ना, एवढं पाण्यामध्ये वीज नाही आहे, इंटरनेट नाही आहे, लोकांना वर्क फ्रॉम होम पण करू शकत नाही। आता 3 दिवस तरी हे पाणी जाणार नाही, पण पालिकेचा एकही व्यक्ती असं येऊन विचारपूस केलेला नाही की ही परिस्थिती तुम्ही कशी हाताळत आहे। हे लोक काहीच नाही आहे, म्हणजे इतकी वाईट नेमकं राहतात कुठे आणि तिथलं खरं परिस्थिती काय आहे? यशवंतनगरमध्ये राहतो आम्ही, लेव्हेंडर सोसायटी आमची, त्याच्यामध्ये राहतो। ॲक्च्युली कॉन्टॅक्ट करायला गेलं जर ॲम्ब्युलन्सला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आमच्याकडे नेटवर्क पण नाही आहे। लिटरली पाण्यातून चालत जाऊन आम्ही एखाद्या ट्रॅक्टरला बोलवून आम्ही ती डेड बॉडी स्मशानांमध्ये घेऊन गेलो आणि त्याचा आम्ही संस्कार करून आता परत घरी चाललो आहे। हालत खूप बेकार आहे, इकडे पूर जबरदस्त पाणी भरलेलं आहे। काका, तुम्ही वयस्कर आहात, याच पाण्यामधून मार्ग काढत तुम्ही आलेला आहात, काय परिस्थिती? हम अभी विरार में नहीं रहते, हम जंगल में लगता है। 20 साल से इधर रहता हूँ, पहली बार इतना पानी देखा है। सालों साल भरता है, लेकिन इस बार जो भरा है, आज चौथे दिन से हमारे घर में कुछ सब्जी नहीं है। घर में छोटे बीमार बच्चे हैं, उनको कैसे संभालेंगे? और मैं 21 माला से अभी नीचे उतर के आया हूँ और चल के दुकान पे जा रहा हूँ, दुकान में भी पानी भरा है, पूरा विरार जलमग्न है। निश्चित आपण बघितलेलं आहे, लोकांच्या ह्या वेदना आहेत, कारण पालिका मुख्यालय हे पाण्याखाली आहे। आजूबाजूचा पूर्ण परिसर जो आहे हा सुद्धा पाण्याखाली आहे। लोकांच्या अन्न पाण्याच्या प्रॉब्लेम झालेले आहेत, कारण सगळीकडे पाणी, दुकानामध्ये पाणी आहे, किराणाच्या दुकानामध्ये पाणी आहे आणि त्यामुळं नागरिकांनी राशन कसं भरायचं, त्याच्यानंतर इकडची जी वीज पुरवठा आहे हा बंद आहे, नेट जे आहे हे बंद आहे आणि त्यामुळं सगळी नेमका कॉन्टॅक्ट कुणाला करायचा? आता जी नागरिक पालिके समोरून चालत आले ते नागरिक स्वतःचं मयत ट्रॅक्टरमध्ये घेऊन आले आणि त्याच्यानंतर जात असताना सुद्धा गुडघाभर पाण्यामधून त्यांना घरी जावं लागत आहे। ही विरारची अवस्था झालेली आहे आणि त्यामुळं हा पाणी कधी संपेल आणि पाण्याचा निचरा कधी होईल आणि याला नेमकं दोषी कोण आहे असा प्रश्न मात्र आता येथील नागरिक विचारत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।